आवाज बघितला ना कसा कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत हे आपले व्हेज लॉलीपॉप. तर हेच व्हेज लॉलीपॉप आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे. तर अजिबात वेळ न दवडता पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवायला घेऊया व्हेज लॉलीपॉप. तर त्याच्यासाठी 3 ते 4 बटाटे मी कुकरला शिजवत ठेवलेले आहेत. तर बटाटे शिजून झालेले आहेत. आता इथे आपण अर्धा किलो पनीर आणि शिजवलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. आता ह्या पनीरमध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत. तर जिरा पावडर, धना पावडर, त्याचबरोबर आपण थोडीशी लाल तिखट घालून घेतलेली आहे आणि गार्लिक पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच भरून. त्याचबरोबर आपण ब्लॅक पेपरसुद्धा थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आता गरम मसालासुद्धा त्यामध्ये थोडासा टाकला आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण मीठसुद्धा चवीला टाकून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण पनीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जेवढे पण आपले मसाले आहेत ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करा. जर बाइंडिंग व्यवस्थित होत नसेल, मळतानाच आपल्याला कळून येईल की आपलं बाइंडिंग व्यवस्थित झालं आहे की नाही. तर नाही झालं तर त्यामध्ये थोडासा ब्रेड क्रम्स आपण टाकणार आहोत आणि परत एकदा मळून घेणार आहोत. आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे करणार आहोत आणि त्या गोळ्यांच्यामध्ये आपण फिलिंग म्हणून चीज क्यूब किंवा चीज स्लाइस दोन्हीचाही वापर करू शकता आणि आईस्क्रीमची जी स्टिक असते त्याला लावून हे असे लॉलीपॉप तयार करणार आहोत. व्यवस्थित असे लॉलीपॉप तयार करून झालेले आहेत. आता त्याच्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया. बॅटर तयार करण्यासाठी आपण 3 चम्मच भरून मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी आपण गार्लिक पावडर, ब्लॅक पेपर पावडर, रेड चिली पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर हे सगळे मसाले त्यामध्ये टाकणार आहोत आणि कलरफुल दिसण्यासाठी आपण त्यामध्ये चिली फ्लेक्सचासुद्धा वापर केलेला आहे आणि चवीला आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत. ब्लॅक पेपर पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत. एक सुकं पीठ आणि एक ओलं पीठ करणार आहोत. तर एका पिठामध्ये आपण पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. व्यवस्थित असं पीठ आपण मिक्स करून घेऊया. त्याची पेस्ट व्यवस्थित झाली की आपण साईडला ठेवून टाकू. आता आपली तयारी झालेली आहे. आता आपण मस्तपैकी लॉलीपॉप तळायला घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही आपल्याला पेस्ट तयार झालेली आहे, लॉलीपॉपही तयार झालेले आहे, ब्रेड क्रम्स लागेल आणि सुकं पीठही लागेल. सगळ्यात आधी तर लॉलीपॉपला आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी आपण पेस्ट तयार केलेली आहे त्या पेस्टमध्ये आपल्याला लॉलीपॉप व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे आणि त्याला ब्रेड क्रम्सने कोटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ब्रेड क्रम्सचं कोटिंग झाल्यानंतर आपण त्याला तळायला घेणार आहोत. तर तुम्हाला पाहिजे तर असं ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून तुम्ही याला फ्रीझरमध्ये तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्रीझरमधून काढायचे आणि मस्तपैकी फ्राय करून खायचे. तर कसे काय मस्त ना, स्टोरेजसाठीही मस्त प्रकार आहे. तर आपले सगळे लॉलीपॉप व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून तयार आहेत. आता हे तळण्यासाठी तयार आहेत. गरम झालेलं आहे तेल. आता त्यामध्ये आपण एक एक लॉलीपॉप सोडून टाकायचा आहे आणि त्यांना मस्त मीडियम फ्लेमवर अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, क्रिस्पीनेस येईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तळता तळता कधी काय होतं, आतमध्ये जे भरलेलं चीज आहे आपण ते कधी बाहेरही येऊ शकतं. घाबरून जायची काही हरकत नाही. आता व्यवस्थित असं आपल्याला लॉलीपॉप गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित ही तळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा हे लॉलीपॉप खाता यावे म्हणून तुम्ही ह्यांना स्टोअर करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. बघितलं ना किती मस्त रेसिपी आहे. साधी सिंपल आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता. झाले आपले मस्तपैकी व्हेज लॉलीपॉप तयार. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.